कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याशेजारी पार्क केलेल्या एक ऑटो रिक्षा आणि दोन दुचाकी धडक देऊन कार इमारतीच्या बांधकामासाठी 20 फूट खोल खोदलेल्या खड्ड्यात पडली। ही घटना पाचपाकडी येथे काल सायंकाळी 7च्या दरम्यान घडली। या अपघातात कारमधील तिघांची सुटका करण्यात आली असली तरी 3 जण जखमी झाले असून एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातात टाटा सियारा कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर एक ऑटो रिक्षा, ॲक्टिवा बाईक आणि सुझुकी बाईकचंही काही प्रमाणात नुकसान झाले। मिळालेल्या माहितीनुसार टेस्ट ड्राईव्ह वाहनामध्ये 3 व्यक्ती प्रवास करत होत्या। गाडीची एअरबॅग उघडल्यामुळे 2 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून एका व्यक्तीला उपचारासाठी कौशल्य हॉस्पिटलात दाखल करण्यात आले। प्रिया राहणार आधारवाडी कल्याण यांच्या डोक्याला आणि कमरेला दुखापत झाली असल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर मिथिलेश पासवान राहणार आधारवाडी कल्याण यांना किरकोळ दुखापत झालीये। तर टाटा हेरिटेज शोरूम येथील कर्मचारी चेतन देशमुख राहणार नितीन कंपनी यांच्या पायाला मुका मार लागला आहे। काय इंजुरी आहे किंवा मग कोणाला काय लागलं की समजलंय? इंजुरी आहे आतमध्ये तिघं त्या गाडीमध्ये, म्हणजे नशीब म्हणायला पाहिजे की त्या गाडीमध्ये जेव्हा एवढ्या उंचावरनं गाडी पडली त्यात ड्रायव्हरलाही जास्त लागलेलं नाहीये, त्या यालाही थोडंसं लागलेलं आहे, पण आत एक महिला होती ती बऱ्यापैकी जखमी झाली आहे। तिला उपचारासाठी आम्ही कौशल्य हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। बंद घराचे दार उचकटून ग्रिल तोडून एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 48 घरं फोडणाऱ्या चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 1 कोटींपेक्षा जास्त किमतीचे 1 किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले। शिवाजी संते असे या सराईत चोरट्याचं नाव असून तो टिटवाळा येथील राहणार आहे। त्याने मुंब्रा भागात 48 घरफोड्या केल्यात, तर कल्याण आणि उल्हासनगर या पोलीस ठाण्यात यापूर्वी 4 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। या 48 घरफोड्या त्याने मागील 2 वर्षात केल्याची कबुली दिली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। मागील 2 वर्षात दिवापूर्व मुंब्रा या परिसरात बंद घराचे बाथरूम खिडकीचे ग्रिल उचकटून तसंच मुख्य दरवाजाची कडी कोयंडा उचकटून मागील 2 वर्षांपासून घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तब्बल 48 गुन्हे दाखल झाले होते, परंतु या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना मिळून येत नव्हता। या गुन्ह्याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी गुन्हे शाखेस सूचनाही दिल्या होत्या। त्यानुसार मागील 6 महिन्यांपासून गुन्हे शाखा घटक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांचं पथक त्या आरोपीच्या शोधात होते। त्यातच 8 फेब्रुवारी रोजी दिवापूर्व मुंब्रा येथे बंद घराचे मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा आणि टाळे तोडून घरफोडी झाली होती। या दाखल गुन्ह्यामध्ये तपासात घटनास्थळावर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार एक संशयित त्या दिवशी घटनास्थळावर आल्याचं गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस हवालदार संदीप महाडिक आणि त्यांच्या पथकाला निदर्शनास आलं। या संशयिताला 2 मार्च रोजी टिटवाळ्यातून अटक करण्यात आली असून त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील 2 वर्षांपासून एकूण 48 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। या गुन्ह्यातील चोरलेल्या 1,39,00,000 रुपये किमतीचे 1.3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। त्याला बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी घटनास्थळावर येताना आणि गुन्हा करून परतताना प्रवासासाठी विविध साधनांचा वापर करीत होता। आपलं अस्तित्व लपवण्यासाठी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात येणार नाही यासाठी उलट्या दिशेनं प्रवास करायचा असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं। गेल्या 2 वर्षापासून मुंब्रा हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते। त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API गोगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये। त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल ढावरे आणि पोलीस शिपाई सागर सुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली। त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला। याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे। त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे। या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत।
त्याचबरोबर या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे. त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ट्रान्सफर करत आहोत. तो काय मोडत ऑपरेट? घराचे किंवा बाथरूमचे ग्रिल वाकवून किंवा ग्रिल ते तोडून तो आत घरामध्ये प्रवेश करून घरफोडी करतो. तर एकच आरोपी आहे का त्याचे अजून साथीदार आहेत? सध्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे. अजून काय त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तर किती वर्षापासून चोरी करतात? मागील 2-2.5 वर्षापासून तो या परिसरामध्ये दिवा परिसरामध्ये घरफोड्या करत आहे. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत, सगळे लोक गावी जाणार आहेत. तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की जे आपले सोसायटीज आहेत त्या सोसायटीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड्स ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर CCTV फुटेज उपलब्ध होईल या अनुषंगाने CCTV कॅमेरा लावणे देखील आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्यानं पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे आपल्या घरातही पाणी आलं नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात 550 दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावते. गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यात निर्जळी घेण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसांपासून कळव्यात प्रचंड पाणी टंचाई भेडसावते. बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये पाणीच आले नसल्यानं नागरिक संतप्त झाले. या संतप्त नागरिकांच्या भावनांना अभिजित पवार यांनी अनोखं आंदोलन करून वाट मोकळी करून दिली. अभिजित पवार हे साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास पालिका मुख्यालयात आले. पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या नळावर बादली पाण्यानं भरून पोर्चमध्येच आंघोळ केली. याबाबत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष आहे. पाणी सोडण्यासाठी जी माणसं तैनात केली ते पक्षपात करत असल्याचं सांगितलं. अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते उद्या बघू असं सांगतात. आज आपल्या घरात पाणीच नसल्यानं नाईलाजानं इथं येऊन आंघोळ करावी लागली. त्यामुळे जर पाणी संकट दूर न केल्यास यापुढे अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन आंघोळ करू असा इशाराच पवार यांनी दिलाय. नाहीये ठाण्यात पारसिक नगर माझ्या प्रभागामध्ये पाणीच नाहीये. पर्याय नव्हता, कारण की 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे. 23 लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये 580, 585, कधी कधी 590 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येते. सो बाकीचं पाणी जातंय कुठे? पाणी पाहिजे ना. नागरिकांच्या व्यथा आहेत. ऑफिसेसमध्ये तुम्ही जर संध्याकाळी येऊन बघाल तर पाण्यासाठी किती रणरण असते पारसिक नगर किंवा कारेगावला ते बघा. आनंद विहार सोसायटी असेल तिथे पाणी नाही आहे. 18 बिल्डिंग आहेत ना त्या सोसायटी, बिल्डिंग्स आहेत त्या अख्ख्या पूर्ण परिसरामध्ये पाणीच नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. त्यामुळे आज हा निर्णय घ्यावा लागला आहे. जे करून ठाण्यात पाण्याची सुधारणा होत नाही तोपर्यंत असंच करावं लागणार आहे. पुढे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पण आम्हाला आंघोळ करावी लागेल, कारण की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे ठाणे महानगरपालिकेचा. त्यांना आता काय सत्ता आहे, सर्व त्यांचे इव्हेंट्स होतात, सर्व होतात, त्यांना काय फरक पडत नाही या गोष्टींचा. त्यांना काय ते मजेशीर आहेत. पाण्यात नागरिकांना काय त्रास सहन होतो तो माहिती आहे ना. कुलकर्णी साहेबांना फोन केला उद्या बघू, अरे पण आज पाणी नाही त्याचं काय, काल पाणी नव्हतं त्याचं काय, असं नाही चालणार ना. म्हणजे आज ज्या पद्धतीने ह्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, म्हणजे ठाणे महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका, एवढी मोठी हद्द, त्याच्यामध्ये भिकायला काय मागतात, कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी, ही दुरावस्था आहे ठाणे महानगरपालिकेची. लावणी, फ्युजन, पारंपरिक सण उत्सव अशा विषयांवर आधारित नृत्यरचना आणि एकापेक्षा एक बहारदार गाणी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सादर करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा आणि जल्लोषात साजरा केला. महिला ही घर सांभाळतेच, परंतु घर, पद, प्रतिष्ठा यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात
आपला ठसा उमटवून समाजात स्वतःचं स्थान भक्कम करते. अशा अलौकिक कार्य करणाऱ्या स्त्रियांचा आपल्याला अभिमान आहे. ठाणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेनं मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आणि महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटीलही उपस्थित होते. राम गणेश गडकरी रंगायतन येथे काल ठाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, अनघा कदम, डॉक्टर मिताली संचेती, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, सोनल काळे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंड, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रास्ताविकपर भाषणात उपायुक्त अनघा कदम यांनी समाज विकास विभागातर्फे गरीब गरजू महिलांसाठी, मुलींसाठी तसंच विधवा महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसंच उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला बाल कल्याण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचंही वाटप करण्यात आलं. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा एक नृत्य सादर केली. तर पारंपरिक सण उत्सव जसे मंगळागौर, कोळी नृत्य, मराठी फ्युजन, बॉलिवूड फ्युजन नृत्यानं कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली. महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या सोलो नृत्यालाही रसिकांनी भरभरून दाद देत प्रेक्षागृहातच ठेका धरला. या कार्यक्रमात ठाणे महापालिका मुख्यालय, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थिनी, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, प्रभाग समितीमधील कर्मचारीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तसंच महापालिकेतून सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमास हजेरी लावून गाण्यावर ठेका धरत कार्यक्रमाला अधिकच बहार आणली. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात वाढ झाल्यानं रिक्षा टॅक्सी परवान्यांना ब्रेक. राज्यभर वाहतूक कोंडीची समस्या आणि शहरी भागातील ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या गंभीर होत असल्यानं रिक्षा आणि टॅक्सी परवाने देणे तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. जोपर्यंत नवीन निकष ठरत नाही तोपर्यंत ही स्थगिती उठवण्यात येणार नसल्याचंही समजतंय. राज्यातील वाहतूक कोंडीची समस्या रोखणं आणि शहरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरिता उपाययोजना करण्यासाठी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभर 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षा टॅक्सी परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीही उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाने कोणत्या निकषांवर यावेत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून त्या निर्णयानुसार पुढील धोरण निश्चित केलं जाईल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. सध्या राज्यभरात अंदाजे 14 लाखांपेक्षा जास्त ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाने देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडेच असून भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं महाराष्ट्र शासनाला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिलाय. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं कार्यालयीन स्मरणपत्राद्वारे ही भूमिका स्पष्ट केली. मोटर वाहन अधिनियम 1988 मधील कलम 67(3) यानुसार राज्य सरकार प्रवासी आणि मालवाहतुकी संदर्भातील परवाने बदलण्याचा तसंच विविध योजना राबवण्यात येण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय.